महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कंत्राटदार जे ते ठिय्या मांडून आहेत। ठाणे जिल्हाधिकारीच्या कार्यालयाच्या बाहेर आपण सध्या या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने कंत्राटदारांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठाण्यामध्ये सर्व कंत्राटदार जे आहेत ते काळे फिती लावून काळे कपडे घालून या ठिकाणी निषेध करत आहेत। काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करताना दिसत आहे। पाहायला गेलं तर फराळ देखील त्यांनी आणलेला आहे। सर्व फराळ असेल, कंदील असेल, सर्वच काळमय या ठिकाणी दिसून येते। पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून यांची बिलं जे आहे ते देयक विधेयक जे ते निघाले नसल्यामुळे हे सर्व कंत्राटदार जे ते रस्त्यावरती आता उतरून आता या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणी सर्वच जे ते कंत्राटदार यांच्यावरती जे कुटुंब उपजीविकेचे साधन आहेत ते तिची उपासमारी देखील आलेली आहे। पाहू शकतो या ठिकाणी सर्व हातात काळे बोर्ड घेऊन आता या ठिकाणी निषेध करत आहे। त्यामुळे सरकार यांची बिलं कधी काढणार हे देखील पाहणं गरजेचं। मात्र सध्या आपण त्यांचे थेट विचार, मॅडम लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतात मात्र कंत्राटदारांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत, त्यामुळे अनेक कुटुंब तुमच्यावरती उपलब्ध असतात, त्यामुळे अनेकांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे। तुम्ही कशा प्रकारची दिवाळी साजरी करणार? आमची काळी दिवाळीच होणार आहे, कारण गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सतत निवेदन देत आहोत की आमचे पैसे आलेले नाहीत। मुख्यमंत्र्यांना भेटलो, PWD मिनिस्टरना भेटलो, वारंवार निवेदन देत आहोत। त्या आमच्या निवेदनाची त्यांनी दखलच घेतलेली नाही आहे। आणि आता मग आम्हाला समजा गणपती गेलेत, नवरात्र गेला, आता आम्हाला दिवाळी पण काळी दिवाळी साजरी करावी लागते। आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन करायचं आहे की ठाण्यातले मुख्यमंत्री असून आम्हाला न्याय मिळत नाही आहे। आम्हाला एवढंच त्यांना नम्र निवेदन करायचं आहे की आमचे पैसे जे आहेत आम्ही घाम गाळून कष्ट करून आम्ही काम करून तुमच्याकडे पैसे मागतोय आणि पैसे मिळवण्यासाठी सुद्धा आज आम्ही घाम गाळतोय। तर आम्हाला एवढंच नम्र विनंती आहे। आता तुम्ही बघताय की लेडीज आहेत, वयस्कर माणसं आहेत, हे सगळेजण या उन्हामध्ये, या कडक उन्हामध्ये आज बसलेले आहेत आंदोलनासाठी। आमचं एवढंच त्यांना नम्र विनंती आहे की आम्ही जे काम केले ते आम्हाला तुम्ही आमचे पैसे द्यावेत, एवढीच आमची नम्र विनंती आहे त्यांना। भाव करतात का इकडे योजना आणतात मात्र तुमचे पैसे दिले जात नाही? आम्हाला तेच म्हणायचं आहे, तुम्ही वेगवेगळ्या योजना आणताय, त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या सोयीस्करपणे निवेदन करून तुम्ही त्याचे पैसे गोळा करताय, पण आमच्यासाठी आम्हाला द्यायला तुम्हाला पैसे नाही आहेत। तर आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही योजना काढा, त्याच्यासाठी पैसे द्या, आमचं काहीच म्हणणं नाही आहे, पण आमचे पैसे आम्हाला द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। आज आम्ही रस्त्यावर उतरलोय हे आंदोलन करण्यासाठी। हे आम्हाला चांगलं वाटत नाहीये की गळ्यात हे काळे कंदील घालून आज दिवाळी साजरी करावी। येतात आता लोक बघतायत, लोक आम्हाला असतात, आम्ही आज काम करून आमचे पैसे आम्हाला मिळत नाहीत, याचं खूप वाईट वाटतं आम्हाला। असे किती कामगार आहेत त्यांची बिलं थकलेली आहेत, त्यामुळे येणारे दिवाळी कशा प्रकारे साजरी होणार तुमच्याकडे? महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आज आम्ही छेडलेलं आहे। पूर्ण राज्यामध्ये 40,000 कोटीची देयकं ह्या सरकारने देणं बाकी आहे। सरकार आम्हाला सांगतंय की विकासाचं पर्व सुरू आहे, 10,000 कोटी, 15,000 कोटी, 35,000 कोटी। मी ह्या शासनाला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो। कंत्राटदार जो आहे तो सर्वात जास्त GST भरतो, कंत्राटदार जो आहे तो इन्कम टॅक्स भरतो। एवढं सगळं भरत असताना आमच्या देयकामधून हे कट होतं आणि हे सगळे GST ही शासनाला जमा होते। मग आज शासन ज्या GST वरती हा विकास घडवतो ना, त्या विकासामध्ये 100% वाटा आमचा आहे आणि आम्हाला आमची देयकं तुम्ही देत नाही। मला शासनाला म्हणायचं आहे, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर राज्य सरकारने तसं स्पष्ट सांगावे, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही मोदींकडे जाऊ, शहांकडे जाऊ। मला आता असं वाटतं ह्या राज्य सरकारकडे यांनी दिवाळखोरी घोषित करावी, ह्यांच्याकडे पूर्णपणे पैसे नाही आहेत। तुम्ही विकासाचं पर्व सांगता, अहो तुम्ही विकासाचं पर्व सांगताना तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की 1 लाखापासून ते 1 कोटीमधला काम करणारा जो कंत्राटदार हा फुटकळ कंत्राटदार आहे। ह्या कंत्राटदाराची देयकं बाकी तुम्ही ठेवलेली आहेत, पण तुम्ही विकासाच्या कामासाठी ज्यांची 22,000 कोटीची कामं चालू आहेत, ज्यांची इन्फ्राची कामं चालू आहेत, त्यांना कसे पैसे देता तुम्ही हो? तेव्हा तुमच्याकडे पैसे कसे येतात? म्हणजे ह्याच्यामध्ये शासन तुझा भाव करत नाहीये का? मी शासनाला अजून एक गोष्ट सांगतोय, प्रत्येक कंत्राटदाराच्या मागे 40 लोक असतात। आमचे पुरवठादार, आमचे कामगार, या 40 लोकांची संख्या, आज आमची नोंदणीकृत संख्या जी आहे ही साधारणतः राज्यामध्ये 12 लाखाच्या वर आहे। 12 लाख गुणिले 4 करा, किती संख्या होते? 40। साधारणतः किती लोकांचे मतदान आहे याचा सुद्धा ह्या राज्य सरकारला जर वाटत असेल ना की राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर वागायचं असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की ही मतांची टक्केवारी कुठपर्यंत जाते। मग ह्याचा अर्थ आम्ही हे समजायचं का आता की आम्ही विचार करताना काय करायचं म्हणून? अहो तुम्ही द्या ना आम्हाला पैसे, आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय ना, तुम्ही का देत नाहीत पैसे आम्हाला? आणि म्हणून आज आमच्या दीपावलीचा सण आलेला आहे। मागची दीपावली आमची कोरडी घालवली, आमचा गणपती उत्सव घालवला, आता आमचा नवरात्र उत्सव गेलेला आहे, आता ही दिवाळी आहे। हे बघा हा कंदील आहे, या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो। मी शासनाला विनंती करतोय, येत्या दिवाळीमध्ये जसे शेतकऱ्यांचे दिवे लागलेत, त्यांचे मृत्यू होऊन जसे दिवे लागलेत, तसे या कंदीलमध्ये आमच्या आत्महत्या करून आमचे दिवे लावण्याची वेळ तुम्ही आणू नका, हे आता शासनाला अखेरचं सांगणं आहे। अन्यथा याचे जे काय परिणाम होतील त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। आणि आता आम्ही इकडनं निघणार आहोत। आम्ही आता इथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी देवी बसवलेली आहे ती नवसाला पावणारी देवी आहे। आम्ही आता तिथे जाणार आहोत, त्यांच्यापुढे आम्ही गाऱ्हाणं मांडणार आहोत की तुमचे गुरुवरी आहेत
मुख्यमंत्री साहेबांची गुरुवर आनंद दिघे साहेब आहेत, त्यांचा तरी त्यांनी आदर्श घ्यावा. त्यांनी कधीच कुठल्याही लोकांना उपेक्षा ठेवलेलं नाहीये. मला अजूनही आठवतं, आम्ही जेव्हा पहिलं आंदोलन पीडब्ल्यूडीमध्ये केलं होतं सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये, त्यावेळेला तिथे दिघे साहेबांनी भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगावंसं वाटतंय, आज आम्ही 2 वर्ष झालं आम्ही भांडतोय तुमच्याकडे, आम्ही पत्रव्यवहार करतोय, एकदा पण तुम्हाला आम्हाला भेट देता आली नाही का? आम्ही तुमचे आहोत ना, आम्ही तुमचे मतदार आहोत ना, इतका काय दुराभाव आहे आमच्या बाबतीमध्ये? ते म्हटलं कायदा सुव्यवस्था कुठेतरी हातात घेतात, पोलीस देखील आढळू शकतात तुम्हाला. पोलीस अंगावर दाखवतील, आम्हाला केसेस अंगावर होतील ना, होऊ देत, काही फरक पडत नाहीये. हे बघा, देवीला जाणं, देवीकडे जाऊन गारणं मांडणं, याचं कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काहीच कारण नाहीये. पण तरी सुद्धा जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत. फराळ कोणासाठी आहे, काय काय एकंदरीत फराळ? काळा फराळ आहे. देवीला सप्तरंग असतात, त्याच्यामध्ये काळा कलर पण असतो. आता ही काळी दिवाळी आहे आमची, लाडू आणि करंजी लाडी आहे, बघा ही करंजी आहे, हा आमचा चिवडा आहे. आमच्या पोरांना आता देतो, देवीच्या समोर भोग लावतो की देवी माते तू तरी घे. आता हा काळ आहे, हा काळ तू भक्षण करून घे आणि आम्हाला काहीतरी उजेड दाखव. तेव्हा आम्ही आता तिथे जातोय आणि आम्ही तिथे गेल्यानंतर पुढची कारवाई ठरवू काय करायचे ते. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा नक्कीच या ठिकाणी आता सर्व फराळ जे ते काळे फराळ या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. देवीकडे साकडं मागणारे, घराणं घालणारे, त्यामुळे नक्कीच राज्य सरकार असेल या शासन यांचं जे बिल जे आहे ते अदा कधी करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अमित शिकोनसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.